नमस्कार, मी विशाल नागपुरे. आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा बघणार आहे. त्याचं नाव आहे ऑप्टिंग आउट. मी मागील 2 वर्षापासून नेहमी म्हणत आहे की विद्यार्थ्यांनो ऑप्टिंग आउटबद्दल थोडा अवेअरनेस ठेवा. शिक्षकांना, माझ्या काही मित्रांना सांगितलं की आपल्या विद्यार्थ्यांना सांगा की ऑप्टिंग आउट जर समजा माझ्याकडे ऑलरेडी काही पोस्ट आहेत, पण जाणून बुजून मी जर दुसरी पोस्ट जर ठेवत असेल तर यामुळे तुमच्यासारख्या एका गरीब विद्यार्थ्याला नुकसान होत आहे. आणि या संदर्भात आज जसं आपण बघत आहे की क्लर्कची खूप मोठी आड आहे 7,000 जागांची. आपण जनरली बघतो की कधी कधी किंवा जनरली मॅक्झिमम वेळेस MPSC वेटिंग लिस्ट लावत नाही. हे लक्षात ठेवा, MPSC वेटिंग लिस्ट लावत नाही जनरली मॅक्झिमम वेळेस. तर असं नको व्हायला की काही लोकांच्या जिद्दीमुळे किंवा काही शब्द मी वापरेल समोर, या कारणामुळे काही गरीब विद्यार्थ्यांच्या घरी, जसं आपण बघतो की खूप सारे विद्यार्थ्यांना आता वाटतं की चला आमचं झालेलं आहे, पण काही विद्यार्थी काठावर आहेत, मॅक्झिमम काठावर आहेत. आणि असं आहे की जे टॉपवर आले त्यांच्या 2-2, 3-3 पोस्ट ऑलरेडी आहेत. काही राज्यसेवेच्या पोस्ट आहेत, राज्यसेवेच्या पोस्ट आहेत, कंबाईनच्या पोस्ट आहेत, टॅक्स असिस्टंटच्या पोस्ट आहेत, तरीसुद्धा ते लोक क्लर्कच्या जागा अडवून ठेवत आहे किंवा समोर ठेवतील इन फ्युचरमध्ये. आपण बघूया. कारण की मला ऑलरेडी काही लोकांचे फोन मेसेज आले, तुम्हाला मी ते वाचून दाखवणार आहे नाव न सांगता. त्यामध्ये आपण बघू की 2022च्या याच्यामध्ये राज्यसेवेच्या याच्यामध्ये 600+ जागा होत्या. काही कोर्टामध्ये काही केसेस गेल्या, काही संदर्भात जे पण होते संपूर्ण गोष्टी, पण त्यामध्ये सुद्धा 50 ते 60 असे विद्यार्थी आहे जे 0.25 मार्काने, बघा राज्यसेवेमध्ये 0.25 मार्काने ते बाहेर निघाले सरळ. आणि झालं असं आहे की ज्यांच्याकडे ऑलरेडी पोस्ट आहेत त्यांनी सेम पोस्ट किंवा दुसऱ्या त्याच्या खालच्या ज्या पोस्ट आहे ते अडवून ठेवलेले आहे. मला असं वाटते की जर समजा मी या प्रोसेसमध्ये, मी स्वतः प्रोसेस बघितलेली आहे, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष लागतो राज्यसेवेला आजकाल, आणि आधीपासून पण म्हणू शकतो आपण. या प्रोसेसमध्ये जर समजा आपण जाणून बुजून किंवा आपल्याला एक भीती आहे काही लोकांना की नाही जर मला भेटले नाहीत तर कसं, की मग मला हे भेटले नाही तर कसं. म्हणजे होतच आहे की आता भेटलं तर आहे मला, अजून चांगलं भेटलं पाहिजे, त्याबद्दल आमचं काही मत नाही, दुमत नाही आहे. तुम्ही चांगला पोस्ट घ्या, पण जर तुम्ही मोठ्या पदावर आहे, तुम्ही जर खालच्या पोस्ट जर तुम्ही अडवून ठेवत असाल तर हा मूर्खपणा एक नंबरचा. आणि जे पण विद्यार्थी असे करत असतील त्या संदर्भात मला असं वाटतं की MPSCनी लवकरात लवकर कारवाई करावी, किंवा आता इथून बोलून तर होणार नाही, लवकरच एक टीम जी आहे माझी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आम्ही हा मुद्दा त्यांच्याकडे मांडणार आहे. मागे गेलो होतो, पण एक दुसरं कारण होतं. पण यावेळेस हा मुद्दा त्यांना मी समजून सांगेल की असं महाराष्ट्रात होत आहे की एक विद्यार्थी जो आहे तो 2-2, 3-3 पोस्ट ठेवत आहे, होल्ड करून ठेवत आहे. आणि नंतर तो एक जो पोस्ट घेतो त्या कारणामुळे 2 पोस्ट वॅकंट होत आहे. आणि 2 पोस्ट वॅकंट राहिल्यामुळे जे 2 विद्यार्थी बिचारे गरीब विद्यार्थी लागणार होते ते तसेच राहत आहे. आणि याच्याने अजून बेरोजगारी वाढत आहे. म्हणजे बेरोजगारी वाढण्याचं एक कारण, ठीक आहे गव्हर्नमेंट जागा काढते नंतरची गोष्ट आहे, पण जर 7,000 जागा काढल्या सुद्धा जर विद्यार्थी बेरोजगार राहत असतील 7,000 पैकी, म्हणजेच वेटिंग लिस्ट न लावता एक एक्झाम वेटिंग लिस्ट लागलेली नाहीये आणि 2-3 जागा वाया गेल्या, त्याला मग जबाबदार कोण. आता जसं आपण बघतो, आपण थोडं बघणार याच्यामध्ये, तुम्हाला मी काही गोष्टी सांगितल्या याच्यामध्ये की हजारो गरीब विद्यार्थ्यांना नुकसान आहे. मलाच काल 2 दिवसामध्ये मला निरबोट 120 लोकांचे मेसेज, फोन आलेले आहे की सर असं काय, हे काय, ते काय, त्या संपूर्ण गोष्टी. आणि आम्ही तर नागपूरमध्ये आहोत, आम्हाला कोणी ओळखत नाही एवढ्या प्रमाणात. पुण्यामधल्या शिक्षकांना मला एकच सांगू इच्छितो की आपण क्लासेस वर्षभर घेतो, ठीक आहे, आपण तुमच्या बिझनेसवर आपण ज्या गोष्टी करतो त्याबद्दल ठीक आहे, पण मला असं वाटतं की हा ऑप्टिंग आउट सध्या खूप जास्त महत्त्वाचा म्हणजे क्लास घेण्यापेक्षा भयंकर मुद्दा आता ऑप्टिंग आउट राहिलेला आहे. म्हणजे झालं असं आहे की 5-5, 6-6 वर्ष करून सुद्धा मेरिट लिस्टमध्ये येऊन सुद्धा तुम्हाला पोस्ट भेटणार नाही. रिझन काय की काही लोक जबरदस्ती काही 2-3 पोस्ट घेऊन ठेवत आहे का बरं लोकांना सांगण्यासाठी की मी हे लागल्यावर ते लागलेलं, ठीक आहे. काही लोकांच्या, मी या शब्दाला थोडंसं कोट करेल विद्यार्थ्यांनो, आणि तो आहेच मूर्खपणा. काही लोकांच्या मूर्खपणामुळे, मी तर असं ऐकलं आहे, मी असं बोलायला नाही पाहिजे, पण काही मुलींनी सांगितलं की सर काही
महिला जे काही महिला ज्या कॅटेगरीमध्ये वुमन्स जे आहे त्यांना सांगून सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की नाही आम्हाला ती पण पोस्ट ठेवायची, ही पोस्ट ठेवायची, नंतर मी विचार करेल की कोणती पोस्ट घ्यायची आहे. म्हणजे बघणार आहे तुम्हाला सांगणार याच्याबद्दल. आणि काही विद्यार्थ्यांनी मला सांगितलं म्हणा की सर काही मुलांचं असं म्हणणं आहे की नाही मला होम डिस्ट्रिक्ट पाहिजे, की ठीक आहे त्याबद्दल तुम्हाला होम डिस्ट्रिक्ट पाहिजे, तुम्हाला मोठी पोस्ट पाहिजे, त्याबद्दल दुसरं दुमत आमचं नाही, ते तुमचा अधिकार आहे, तुमचा हक्क आहे, ते तुम्ही वापरा. पण तुम्ही म्हणाल की माझ्याकडे मोठी पोस्ट आहे, फॉर एक्झाम्पल टॅक्स असिस्टंट समजा मी आहो, तर तुम्ही क्लर्कची पोस्ट होल्ड करून ठेवली पाहिजे का? एक कॉमन सेन्स आहे, एक कॉमन सेन्स आहे की तुम्ही क्लर्कची पोस्ट होल्ड केली पाहिजे का? तुम्ही PSI झालेले आहात, तुम्ही PSI आहात, तुम्ही GST इन्स्पेक्टर तुमच्या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, तरी तुम्ही मग दुसरी क्लर्कची किंवा टॅक्सची पोस्ट ठेवली पाहिजे का? आता काही लोक म्हणतील की नाही ठेवायला पाहिजे सर, पण हे अक्कल त्यांना कोण देणार आहे? त्यांचं असं म्हणणं आहे काही लोकांचं की आम्ही ट्रेनिंग आमची जे जॉईनिंग पहिले, असं काही लोकांनी असं म्हटलेलं आहे की आमची जे पहिले जॉईनिंग येईल, फॉर एक्झाम्पल PSI पण झालेलो, क्लर्क पण झालेलो, मी क्लर्क पण करील, PSI पण करील, क्लर्कची मी काय करेल जनरली हे करून घेईल, आपलं ट्रेनिंग करून घेईल, नंतर मी PSI जॉईन करेल, असं होऊन राहिलेलं आहे. म्हणजे माझं काम आहे की मी 2-3 महिने कशाला खाली पिली राहू, म्हणजे ते शेवटी पैसा सर्व संपूर्ण गोष्टी आलेल्या. मागे तर मी हेही ऐकलं होतं की ऑप्टिंगसाठी पैसे चालू आहे पुण्यामध्ये, असं पण मी ऐकलं होतं मागे. तर मला असं वाटतं की हा एक खूप मोठा मुद्दा आहे आणि फडणवीस साहेबांकडे मी या संदर्भात एक सरळ सांगणार आहे की काही नियमावली असावी ऑप्टिंग आउटवाल्यांसाठी सुद्धा. आणि एका व्यक्तीने जर फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काही मी आयडियामध्ये काही ठेवलेलं आहे डोक्यामध्ये की जर समजा आपण अशा गोष्टी करतो की फॉर एक्झाम्पल एक पोस्ट होल्डर व्यक्ती आहे, याने फॉर एक्झाम्पल PSI पोस्ट होल्ड करून ठेवलेली आहे, मग या व्यक्तीला PSIच्या खालची पोस्ट होल्ड करायचा अधिकार आहे, ते ठीक आहे, तो मूर्खपणा, अधिकार नाही, मी मोठ्यापेक्षा लहान पोस्ट घेतो मूर्खपणा आहे. पण एखादी व्यक्ती काय करताय, क्लर्क पण घेत आहे, मग हाच व्यक्ती ST मध्ये पण आहे, हाच व्यक्ती मग राज्यसेवामध्ये सुद्धा दिसतोय, पोस्ट होल्डर जो एखादा आहे, ठीक आहे. आता मला एक सांगा, याच्यामध्ये एका व्यक्तीकडे राज्यसेवेची पोस्ट आहे, रिझल्ट लागलेला आहे, STची लागलेली पोस्ट आहे, PSIची जो होल्ड करून ठेवता, क्लर्क पण आहे, जे पण आहे, यांनी सर्व होल्ड करून ठेवलेलं आहे. मला साहेबांना तेच सांगायचं आहे की जर समजा एखादी व्यक्ती या पद्धतीने 2-3 पोस्ट होल्ड करून ठेवत आहे आणि आपण वेटिंग लिस्ट पण लावत नाही, किंवा मग ज्या संपूर्ण गोष्टीमध्ये 3 पोस्ट तुमच्या खाली राहणारच आहे, वॅकंट राहणारच आहे. आणि असे किती विद्यार्थी आहे महाराष्ट्रात? सर्वात पहिला पॉईंट असा तुम्हाला सांगतो मी एक एक्झाम्पल. आता हे 7,000 जे क्लर्कचे जे आहेत, यामध्ये 3,000 असे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे प्लस मल्टी म्हणजे त्यांच्याकडे 2 पोस्ट आहे, नियर अबाउट समजून घ्या, मिनिमम लोकांकडे, म्हणजे 3,000 लोकांकडे 2-2 पोस्ट मिनिमम असतीलच. मग त्याच्यामध्ये तलाठी असो, मग त्याच्यामध्ये टॅक्स असिस्टंटचे 400 पोस्ट असो, किंवा मग PSI जे पण जे सर्व गोष्टी आहे. तर आता होत असं की जो पोस्ट होल्डर जो व्यक्ती आहे तो एवढा सारा पोस्ट ठेवत आहे आपल्याकडे, तो जॉईन क्लर्क पण करत आहे. का बरं माहित आहे का? यांच्या जॉईनिंगला वेळ आहे. यामध्ये गव्हर्नमेंटच्या काही गोष्टी चुकतात, त्याबद्दल काही मी असं बोलत नाहीये, पण तो काय जॉईन करत आहे सध्या, एक एक्झाम्पल तुम्हाला सांगत आहे, तो जॉईन समजून घ्या, आता क्लर्क तो जॉईन करत आहे. आणि यांचे अजून त्याला म्हटलं ना आपण की जॉईनिंग अजून याचीच आहे. मग तो काय करतो, 1-2 महिने क्लर्क करत आहे, 1-2 महिने क्लर्क केल्यानंतर जॉईनिंग येतो PSI किंवा STची, म्हणजे असं होत आहे. 2 महिने हा काम करतो, याच्यामध्ये 2 महिना पगार जे पण असेल, मग होता तो दोघांपैकी एक पोस्ट घेत आहे कोणतं तरी, त्यांनी समजा STI घेतली, 2 महिन्यानंतर हा तो जॉब क्विट करून टाकतो, सोडतो, मग तो जातो STI. का बरं? राज्यसेवेची जॉईनिंग याची, मी खाली राहू का? इथं तो 3-4 महिने पुन्हा जॉब करतो, मग त्याला आलाय बुलावा कुठून, राज्यसेवेवरून, मग तो काय करतो, हे सोडतो, मग हे जॉईन करतो. म्हणजे होत असं याच्यामध्ये आहे की ह्या ज्या 3 पोस्ट आहेत, तर वाया गेल्या ना. आणि जो व्यक्ती विचारा, आता बघा एका व्यक्तीकडे 4 पोस्ट, असं 5-5, 6-6 पोस्टवर खूप लोक आहेत.
त्यांच्या नॉलेजबद्दल त्यांना शुभेच्छा आणि खूप चांगलं तुमच्याकडे एवढं हे आहे. पण जर समजा मी या प्रोसेसमधून आलेलो आहो, मी जर हे प्रोसेस बघितलेली आहे, तर एक माणुसकी म्हणून जर समजा आपण या सर्व पोस्ट सोडल्या तर मला वाटते या लोकांनी तरी थोडंसं मला एक ठेवलं पाहिजे आतापासून. मग तुम्ही जर आतापासून जर असे वागत असाल तर तुम्ही सामोर जाऊन प्रशासनात काय काम कराल सांगायची गरज नाही आहे. म्हणजे बघा सेल्फिश असलं पाहिजे. मी त्याबद्दल मी काय म्हणत नाही नको राहा सेल्फिश, म्हणजे असं माझी पोस्ट तू घे असं तर तुम्हाला म्हणत नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 3-4 पोस्ट ठेवत आहे, तुम्ही होल्ड करून का बरं ठेवत आहे. आणि आता एक जे आमचा जो माझी जे टीम आहे ते सांगणार आहे की ज्यांनी पण अशा गोष्टी केल्या असेल ते अगर जर तो हे जॉईन करेल तर असा नियम आणा की या व्यक्तीने याच्यावर मिनिमम 2 वर्ष तरी काम केले पाहिजे. म्हणजे जर समजा मी कोणती पोस्ट जॉईन करत आहे तर तो तिथून रिझाईन देऊ शकत नाही. त्याच फील्डचे फॉर एक्झाम्पल तो DC असेल, तहसीलदार असेल, DC करू शकतो. सेम विभाग आहे, हे विभाग वेगळे आहेत ना. हा PSI वेगळा विभाग, होम मिनिस्ट्री, हा टॅक्सचा वेगळा, हा क्लर्कचा वेगळा, एक एक्झाम्पल. तर अशा ह्याच्यामध्ये जर समजा आपण म्हणता की सेम डिपार्टमेंट ठीक आहे, पण वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला मग त्याचे आधी म्हणजे असं म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की ट्रेनिंगच्या मग तुम्हाला पैसा भरावा लागतो. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत PSIच्या याच्यामध्ये. जे पण गोष्टी मला असं वाटते की या संदर्भात महसूल विभागासंदर्भात असेल किंवा या संपूर्ण याच्यात गव्हर्नमेंटने स्ट्रिक्ट ॲक्शन घेतल्या पाहिजे. कारण की याच्यामुळे सुद्धा बेरोजगारी वाढत आहे. सध्या ऑप्टिंग आउटमुळे महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे सर्वांना मला वाटतं ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल. आणि असे मी तुम्हाला सांगा तर कमेंट करा तुम्ही. माझा नंबर सर्वांकडे काही लोकांकडे असेल किंवा काही जे पण असेल तुम्ही कमेंट करा. त्यावर तुमच्या ज्या क्वेरी तुम्ही सांगा, आपण त्या संपूर्ण याचा आपण त्या गोष्टी तिथे सांगू त्यांच्याकडे. माझ्याकडे नावासहित लिस्ट आहे. लक्षात ठेवा, राज्यसेवेचे 49 जे विद्यार्थी 2022चे ते 0.25 मार्कांनी कटलेले आहे. 49 लोक त्यांनी मुलांनी काढलेलं आहे. आणि नंतर मग अजून 100-120 असे विद्यार्थी आहे की ज्यांना क्लास 1 क्लास 2 पोस्ट राज्यसेवेच्या भेटू शकतात. पण कोणत्या कारणाने त्यांना भेटणार नाही आहे की ऑप्टिंग आउट दिल्यावर मग काही कोर्ट केस झाली, मग त्यांनी पुन्हा त्यांनी फायनल लिस्ट लावली आणि फायनल लिस्ट नंतर त्यांनी पुन्हा एकदा ऑप्टिंग आउट द्यायला पाहिजे होतं, जे आयोगाने अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे. आता विद्यार्थ्यांनी काय करावं, आंदोलन करावे, अभ्यास करावं, मंत्र्यांच्या भेटी घ्यावं, आमदारांच्या भेटी घ्यावं किंवा काय करावं. मग अशा वेळेस मला असं वाटते, मी म्हणून म्हटलं की शिक्षकांनी का बरं एकत्र या, की प्रत्येक वेळेस विद्यार्थी आपले सक्षम आहे. बघू शकतो आपण की महाराष्ट्रातला विद्यार्थी भारतात सर्वात सक्षम आहे या संदर्भात. मॅच्युरिटी खूप चांगली आहे याच्यामध्ये. पण तरी असं वाटते की काही गोष्टीमध्ये ते हात नाही टाकू शकत. जसं काही झालं तसं आमच्यावर आलं तसं आमचं नाव आलं तर होऊ शकते, बरोबर आहे. तर मला असं वाटतं की अशा वेळेस सर्व शिक्षकांनी एकत्र या. आमचे काही सर आहेत तिथले पुण्यात, त्यांना मी सांगेल, कारण की आम्ही काही एवढं फेमस नाही आहो की बाबा माझ्या बोलल्यावर पुढे महाराष्ट्रामध्ये आग लागून जाईल की बाबा हा चला सर्वांच्या धडधड होऊन जाईल. मला फक्त असं वाटतं की जे माझे फॉलोअर्स असतील किंवा, आणि मी ते नेहमी व्हिडिओ बनवत नाही की मला फॉलो करा, मला हे करा, ते करा, लाईक करा, या गोष्टी कधी करत नाही मी. मला असं वाटतं की जिन्यांनी जे पण क्वेश्चन्स असतील महाराष्ट्रातले आपले, मी आपले जे पण मीडियामध्ये पण मी माझ्यामार्फत मीडियामध्ये काही गोष्टी सांगू शकतो किंवा माझ्या मुख्यमंत्र्याकडे आपण या गोष्टी पोहोचू शकतो. पण महाराष्ट्रातले जे शिक्षक, जे खूप चांगले शिक्षक आहेत, त्या सर्वांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना या गोष्टी सांगा, मला असं वाटते. आणि मला वाटतं सांगतीलच. असं नाही की बाबा माझा व्हिडिओ तुम्हाला पण या सर्व गोष्टी माहिती आहे, तुमचा टाईम नसेल तेवढ्या गोष्टी, पण थोडासा एक वेळ काढा 10-15 मिनिटाचा आणि विद्यार्थ्यांना फक्त एक व्हिडिओ बनवून शेअर करून द्या. तर सर्वांना क्लिअर झालं असेल. आणि त्याबद्दल मी ते म्हटलेलं आहे की लवकरच या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्याकडे आम्ही लवकरच या संदर्भात आपण कार्यवाहीची मागणी करू. आणि कार्यवाहीची मागणी का बरं तुम्हाला सांगतो मी, की जर कोणत्या गोष्टीला भीती असली पाहिजे. तुम्हाला सांगतो मी, काही मुलं मुली जे पण असेल जाणून बुजून सुद्धा या पोस्ट होल्ड करून ठेवत आहे. आणि आता 7,000 जागा क्लर्कच्या, राज्यसेवेच्या समजा 600 जागा, त्याच्यामध्ये समजा 100 जागा काहीतरी आहे. आणि क्लास 1 क्लास 2 जागा आहे. PSI काही जागा. आता PSI बघू शकता तुम्ही, 300-350 लोक होते, 200 लोक इंटरव्ह्यूला गेले. असं का होणार आहे की जेवढा एक्झाम लेट होत आहे, जेवढा एक्झाम रिझल्ट लेट लागत आहे, या कारणामुळे खूप साऱ्या लोकांना ऑलरेडी ते मेंटली स्टेबल झालेले आहेत की नाही बाबा वेळ लागणारा ठीक आहे. पण या 4-5 वर्षामध्ये खूप सारे लोकांना पोस्ट मिळालेल्या आहेत. पोस्ट मिळाल्यानंतर त्यांनी असं खेळणं लोकांसोबत हे चांगलं नाही आहे. कारण की तुम्ही सुद्धा त्या प्रोसेसमधून गेलेले आहे.
मला वाटते थोडीशी एक माणुसकी जर असेल आपल्यामध्ये तर या गोष्टी केल्या पाहिजे. अदरवाईज मग जर समजा तुम्ही जर आपल्या पद्धतीने वागत असाल, जर तुम्ही म्हणा की नाही बाबा तुम्हाला काय करायचं, तुम्ही कोणा बोलणार आहे, आमचा हक्क आहे, तर हक्क मग त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा आहे जे विद्यार्थी आज काठावर आहे. लक्षात ठेवा. म्हणजे हक्क तुम्हाला देऊन ठेवलेला नाही आहे. फरक फक्त असा आहे की तुझे 2-3 मार्क तुला जास्त भेटले, हा तुला फक्त असा वाटत आहे की बाबा तो मा झाल्यासारखा, तोच फक्त एक आहे. अभ्यास सर्व सारखे करतात हे सर्वांना माहिती आहे. पेपराच्या एका तासामध्ये 2-3 मार्क जास्त भेटले म्हणून कोणी हुशार बनत नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी मला असं वाटते की संपूर्ण विद्यार्थ्यांनी या संदर्भात लवकरात लवकर या संदर्भात एक आपले जे विद्यार्थी त्यांचा एक ग्रुप बनवा आणि आपले शिक्षक असतील किंवा मग माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना या संपूर्ण सांगा. आयोगामध्ये मला असं वाटत नाही की त्यांना सांगून काही अर्थ आहे. म्हणजे मी तुला सरळ सांगत आहे. आणि मागे मी बघितलं प्राधिकरण या संपूर्ण इश्यूमध्ये तेवढे इंटरेस्ट घेत नाही तिथले अधिकारी. म्हणजे त्यांचं ते थोडंसं वेगळं लेवल आहे. ठीक आहे, समजून घ्या तुम्ही. आता तर आपण तर डायरेक्ट करू शकत नाही, कारण त्यांना बोलून त्यांना आता आपण एवढं बोललो, त्यांनी काही केलं नाही आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी. तर मला असं वाटतं की या संदर्भात जे पण आपण जे मोठे पदाधिकारी आहेत त्यांना आपण बोलू शकतो. मेनली शिक्षकांना सांगा आणि आपले जे पण मंत्री जे आणि मुख्यमंत्री जे पण आहे प्रत्येकाला सांगून अर्थ नाही. तुम्ही मी जातो सरपंचलाकडे जातो की त्याला अर्थ नाही आहे. या संदर्भात कसं आहे, संविधानिक आयोग आहे आपलं, त्यानुसार त्यांच्या संदर्भात कोण तिथे इंटरफेअर करू शकते काही प्रमाणात, तेच फक्त आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ज्या गोष्टी चुकीच्या असतील त्या संदर्भात आपल्याला बोललंच पाहिजे. मला असं वाटते की हा जो ऑप्टिंग आउट जो मुद्दा आहे हा प्रत्येकाने सांगा. आणि या संदर्भात मी अजून 1-2 व्हिडिओ आणलेले आहे मध्ये. पण मला असं वाटतं की ऑलरेडी पहिले आता या व्हिडिओचा बघू आपण रिस्पॉन्स. विद्यार्थ्यांना माहिती आहे की आता मी नागपूरला, मला तेवढा आता मला फोन आले ठीक आहे, पण विद्यार्थ्यांमध्ये अजून किती अवेअरनेस आहे ते जर असेल याच्यामध्ये तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करत चला की तुम्हाला हा इश्यू आहे, तुम्हाला हे प्रॉब्लेम्स आहे, की माझा नंबर आहे काही लोकांकडे, त्या लोकांनी मला सांगा की सर या पॉईंटनी मला ह्या गोष्टी झालेल्या आहे, पैशाच्या मागण्या झालेल्या आहे. लक्षात ठेवा, पैशाच्या सुद्धा मागण्या झालेल्या आहे. आणि ज्यांच्याकडे प्रूफ आहे त्यांनी मला ते सुद्धा पाठवा. म्हणजे बघा, आम्हाला काही कोणाचं वाईट करायचं नाही आहे, पण जर समजा तुम्ही सुद्धा जर जाणून बुजून या गोष्टी करत असाल, माझ्याकडे PSI आहे, राज्यसेवा, तरी मी क्लर्क थांबेल, मी ऑप्ट करणार नाही, तर मग याला माजलेपणाच म्हणू आपण. हा माजलेपणा आयोग किंवा आयोगला किंवा जे पण आपले सरकार आहे हे त्यांचं काम आहे, ते करत बसतील त्या पद्धतीने. ते करतात नाही करतात ते नंतरची गोष्ट आहे. आणि यांच्यावर माझं सरळ म्हणणं आहे, आपण बघतो संविधानामध्ये आपल्या घटनेमध्ये सुद्धा की एका वेळेस 2 जागा ठेवता येत नाही, आणि सांगितलं नाही तर दोन्ही जागा रिक्त होतात. तर कडक कारवाई म्हणजे कोणती, तर त्यांना दोन्ही पण जागा नाही दिल्या पाहिजे मला असं वाटते. जर असे करत असतील तर ठीक आहे, की त्यांच्या दुसऱ्या कोणत्या तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ त्या लोकांना सांगा जे लोक नवीन आहे आता, त्याचबरोबर ज्यांना पोस्ट मिळालेला नाही आहे. कारण की असे लाखो विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये की जे अजून पण अभ्यास करत आहे, पण त्यांना सुद्धा अजून सुद्धा माहीत नाही की हे ऑप्टिंग आउट काय आहे. पण जे लोक ऑलरेडी मेन्स दिलेले आहेत त्यांना माहिती आहे की ऑप्टिंग आउट किती जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा, विद्यार्थ्यांना कमेंट करा, आणि मला त्याच्याबद्दल अजून पुन्हा माहिती येऊ द्या की अजून काय काय होत आहे महाराष्ट्रात काय कर. मला 2-3 गोष्टी माहिती आहे की काही मुलींनी सांगितलं की काही मुली असं आहे की जाणून बुजून मोठ्यापासून लहान पोस्ट ते सोडत नाही आहे. ते PSI ST असून सुद्धा क्लर्क ठेवलेले आहे, टॅक्स असून सुद्धा क्लर्क ठेवलेले आहे, राज्यसेवा असून सुद्धा क्लर्क ठेवलेले आहे. त्यांचे तुम्ही नाव यादी काढा, त्या संदर्भात आपण डायरेक्ट नावासहित त्यांना प्रेझेंट करूया. ठीक आहे, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.